नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। प्राचीन भारतावरील काही प्रश्न उत्तर आपण बघतोय। व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे। पहिला व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर तो बघा। चला तर मग आपण या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की दिगंबर जैन प्रथेनुसार भगवान महावीरांचे पहिले प्रवचन कोठे झाले? तर याचं योग्य उत्तर आहे वैशाली। बघा, वैशाली या ठिकाणी भगवान महावीरांचं जे पहिलं प्रवचन होतं ज्ञानप्राप्तीनंतरचं ते झालेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे की नालंदा विद्यापीठाची स्थापना टिंबटिंबने केली असे मानले जाते। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कुमारगुप्त पहिला। कुमारगुप्त पहिला यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केली असं त्या ठिकाणी मानलं जातं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे, कोण मौर्य सम्राट आपल्या वृद्धावस्थेमध्ये सिंहासनाचा त्याग करून जैन संत भद्रभाऊ बरोबर दक्षिणेत गेला? तर त्या सम्राटाचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य। बघा, चंद्रगुप्त मौर्य जे होते यांनी काय केलेलं होतं, आपल्या वृद्धावस्थेमध्ये सिंहासनाचा त्याग केलेला होता आणि ते भद्रबाहू हे जे संत होते त्यांच्यासोबत ते दक्षिणेमध्ये गेलेले होते। पुढील प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला आहे की सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी होमो इरेक्टस म्हणजे दोन पायावर चालणारा आदी मानवाचा पुरावा मिळतो? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिका। दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्याला सर्वप्रथम काय होतं तर पुरावा मिळतो होमो इरेक्टस या आदी मानवाचा, दोन पायावर चालणाऱ्या आदी मानवाचा। पुढील प्रश्न तुम्हाला विचारलाय की मेहरौली लोहस्तंभ जो दिल्ली जवळ आहे यावर कोणत्या राजाची माहिती कोरलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चंद्रगुप्त दुसरा। बघा, IMP प्रश्न आहे, मेहरौलीचा जो काही लोहस्तंभ आहे यावरती प्रश्न विचारले जातात। तर जो दिल्ली जवळ आहे आणि कोणत्या राजाची माहिती याच्यावरती कोरलेली आहे तर चंद्रगुप्त दुसरा। पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय की हडप्पा संस्कृतीतील दोन महत्त्वाची पिके कोणती होती? त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गहू व जव ही हडप्पा संस्कृतीतील दोन महत्त्वाची पिके होती, गहू आणि जव। त्याच्यानंतर बघा, हडप्पा येथील लोकांची सामान्य घरगुती भांडी कशाची होती? त्याचं योग्य उत्तर आहे पक्क्या भाजलेल्या मातीच्या तसेच चित्रांकित केलेली। हडप्पा इथे सापडली जी घरगुती भांडी होती तर ती पक्क्या भाजलेल्या मातीची होती, हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। हडप्पाकालीन कोणत्या नगरात दगडांचा वापर मोठ्या प्रमाणात केला? बघा, धोलविरा याचं उत्तर होईल। धोलविरा हे नगर होतं, या नगरामध्ये जो दगडांचा वापर होता तो मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता। त्यानंतर तुम्हाला विचारलंय की सिंधू संस्कृतीत खालीलपैकी कोणत्या कृषी उत्पादनांचे पुरावे मिळत नाहीत? बघा, कशाचे पुरावे मिळत नाही तर ऊस। बघा, ऊसाचे पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये मिळत नाही। आपल्याला सरसो म्हणजे मोहरीचे पुरावे मिळतात, जव आणि तीळ यांचे सुद्धा पुरावे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात। तुम्हाला विचारलंय की खालीलपैकी कोणते गांधार कलाशैलीचे वैशिष्ट्य आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। तर पहिलं, गांधार शिल्पशैली ही तक्षशिलेच्या आसपासच्या प्रदेशात विकसित झाली, बरोबर आहे। गौतम बुद्धांच्या अनेक प्रतिमा गांधार शिल्पशैलीत विकसित झाल्या, हे पण बरोबर आहे। बांधेसूदपणा, वास्तवपणा, दगडातील नाजूक कोरीवकाम हे सुद्धा गांधार शैलीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून हे सुद्धा बरोबर येणार। ही कलाशैली आत्ताच्या वायव्य पाकिस्तान व पूर्व अफगाणिस्तानमध्ये विकसित झाली, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे तुमचे 1 2 3 4 चारही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न बघू। बघा, खालीलपैकी कोणते नाटक हर्षवर्धनने लिहिले नाही? काय विचारलंय, कुठलं नाटक हर्षवर्धनने लिहिले नाही? बघा, प्रियदर्शनी हर्षवर्धनने लिहिलंय, रत्नावली पण हर्षवर्धनने लिहिलेलं आहे, नागानंद पण त्याने लिहिलेलं आहे, उरलं मग एकच सौदारानंद हे नाटक हर्षवर्धनाने लिहिलेलं नाहीये। पुढे बघा, शेवटचा हिंदू सम्राट अशी कोणाची ओळख आहे? तर शेवटचा हिंदू सम्राट त्या ठिकाणी हर्षवर्धन जो होता त्या हर्षवर्धनाची ओळख शेवटचा हिंदू सम्राट म्हणून आहे। पुढे तुम्हाला विचारलंय की जो कौटिल्याचा जो अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे तो कशाशी संबंधित आहे? तर हा बघा राजनीतीवरचा ग्रंथ आहे। चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये कौटिल्य, त्यांना विष्णुगुप्त, चाणक्य अशी 2-3 नावं आहेत, ते त्या चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये होते आणि त्यांनी हा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि हा ग्रंथ राजनीतीवरचा ग्रंथ आहे। पुढे तुम्हाला विचारलंय की मौर्य काळामध्ये विक्री कर न देणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा होती असं कोणत्या ग्रंथामध्ये म्हटलंय? बघा, अर्थशास्त्र मौर्य काळातला महत्त्वाचा ग्रंथ, याच्यामध्ये सांगितलंय की जे कर द्यायचे नाही त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मौर्य काळामध्ये होती। बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे की भगवान महावीर जे होते, महावीर वर्धमान, त्यांच्या जन्माचं वर्ष काय आहे? तर इसवी सन पूर्व 540
हे महावीर यांच्या जन्माचं वर्ष आहे। पुढे तुम्हाला विचारलं बघा, भगवान महावीरांचा जन्म कोठे झाला, तर याचं योग्य उत्तर आहे कुंडग्राम या ठिकाणी महावीरांचा जन्म झाला होता। गौतम बुद्धांचं विचारलं तर लुंबिनी नेपाळमध्ये गौतम बुद्धांचा जन्म झालेला होता। बघा, गौतम बुद्धांचा उपदेश खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे सुत्त पिटक। सुत्त पिटक या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी बुद्धांचा जो काही उपदेश आहे तो उपदेश संकलित करण्यात आलेला आहे। बघा, पुढील प्रश्न तुम्हाला विचारलाय की सातवाहनकाली समाज कसा होता, तर तो मातृसत्ताक होता। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं गौतमी पुत्र सातकर्णी, तर ते जे काही सातवाहनकालीन जे राजे होते ते आईचं नाव आपल्या नावाच्या समोर लावायचे, कारण की तो मातृसत्ताक समाज होता। तसंच आपण सिंधू संस्कृती सुद्धा बघितलेली होती, सिंधू संस्कृती सुद्धा मातृसत्ताक होती। पुढे तुम्हाला विचारलं बघा, उत्तर मौर्य कालखंडाच्या सांस्कृतिक इतिहासाचे एक चांगले साधन, जो उत्तर मौर्य कालखंड होता त्याची माहिती आपल्याला कशातनं मिळते, या चारीपैकी, तर मिलिंद पन्ना हे त्याचं योग्य उत्तर आहे। मिलिंद पन्नामधनं आपल्याला उत्तर मौर्य कालखंडाची माहिती मिळते। त्यानंतर पुढे तुम्हाला विचारले की मौर्य कालखंडाशी किंवा युगाशी संबंधित काय आहे, सांची व सारनाथ येथील स्तंभ, हा स्तंभ मौर्य कालखंडाशी संबंधित आहे कथा आहे, पहिलं बरोबर आहे। बराबर येथील एक कट लेण्या हे सुद्धा बरोबर आहे। मथुरा कला शैली मौर्य कालखंडाशी संबंधित आहे म्हणून हे सुद्धा बरोबर आहे। पश्चिम दक्कनमधील रॉक कट मंदिरे हे सुद्धा बरोबर आहे। बघा, म्हणजे 1 2 3 4 हे चारही आपले ऑप्शन्स बरोबर आहे, हे सगळे मौर्य कालखंडाशी संबंधित आहेत। त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलंय की ऋग्वेदकालीन लोकांना खालीलपैकी कोणता धातू माहिती नव्हता। बघा, ऋग्वेदकालीन लोकांना लोखंड हा धातू माहीत नव्हता, त्यांना सोनं माहिती होतं, चांदी आणि ॲल्युमिनियम यांची माहिती होती, पण त्यांना लोखंडाची माहिती ऋग्वेदकालीन लोकांना नव्हती। बघा, पुढे विचारलं की सिंधू संस्कृती या नावाचा उल्लेख प्रथम कोणी केला, त्याचं योग्य उत्तर आहे सर जॉन मार्शल यांनी काय केला होता, सर्वप्रथम सिंधू संस्कृती या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता। पुढचा प्रश्न बघूया। बघा, भारतीय संगीताची उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये मांडली जाते, किंवा तुम्ही म्हणू शकता कोणत्या वेदामध्ये मांडली जाते, तो जो सामवेद आहे हा सामवेद संगीताशी संबंधित आहे, म्हणून आपलं उत्तर येईल की भारतीय संगीताची उत्पत्ती ही सामवेदामध्ये त्या ठिकाणी मांडली जाते, किंवा सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे। संगीताशी संबंधित वेद म्हणजे सामवेद। पुढे तुम्हाला विचारलं बघा, 4 बौद्ध परिषदा कोणत्या उद्देशाने भरल्या होत्या, धार्मिक ग्रंथांचे संकलन बरोबर आहे, धार्मिक विवाद मिटवणे हे पण बरोबर आहे, संघामध्ये एकता निर्माण करणे हे सुद्धा बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर येणार 1 2 3 म्हणजे वरील सर्व बरोबर। तर हे तिन्ही पण त्या ठिकाणी 4 बौद्ध परिषदांचे उद्देश होते। पुढे आपल्याला विचारले बघा, बुद्धांच्या वचनांचा संग्रह असलेले धम्मपद हा ग्रंथ कोणत्या ग्रंथाचा एक भाग आहे, त्यांनी विचारले धम्मपद हा कोणत्या ग्रंथाचा एक भाग आहे, याचं योग्य उत्तर आहे सुत्त पिटक। बघा, सुत्त पिटकाचा एक भाग म्हणजे धम्मपद आहे, आणि या धम्मपदामध्ये बुद्धांचे जे काही वचन आहे त्यांचा संग्रह त्या ठिकाणी केलेला आहे। पुढे आपल्याला विचारले बघा, कोणत्या बौद्ध साहित्यिक साधनात मौर्यांची माहिती मिळत नाही, मग याचं उत्तर जे आहे योग्य उत्तर ते आहे अशोकावदान। बघा, अशोकावदानमध्ये आपल्याला जे काही मौर्य घराणा आहे त्याची माहिती मिळत नाही। दीपवंशमध्ये आपल्याला मौर्य घराण्याची माहिती मिळते, महावंशमध्ये मिळते, आणि महापरिनिर्वाण सुत्तमध्ये सुद्धा मिळते। त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारले की पहिली बौद्ध धर्म परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती, त्याचं योग्य उत्तर आहे राजगृह। जोड्या लावामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो, डाव्या बाजूला तुम्हाला पहिली दुसरी तिसरी चौथी अशी परिषद दिलेली असते, आणि त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये ठिकाण दिलेलं असतं की कुठे ती परिषद झाली। लक्षात ठेवा, पहिली बौद्ध परिषद कुठे झाली, राजगृहामध्ये झाली। लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते की जो अजातशत्रू होता त्या अजातशत्रूच्या काळामध्ये ही जी पहिली बौद्ध परिषद आहे ती त्या ठिकाणी राजगृहामध्ये झालेली होती। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं की दुसरी बौद्ध परिषद कुठे भरली होती, कुठे आयोजित करण्यात आली होती, तर वैशाली याचं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर तिसरी बौद्ध परिषद ही पाटलीपुत्र येथे भरली होती। त्याच्यानंतर चौथी बौद्ध धर्म परिषद कुठे भरली होती, तर याचं योग्य उत्तर आहे बघा काश्मीर कुंडलवन। काश्मीर मध्ये कुंडलवन या ठिकाणी चौथी बौद्ध धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली होती। अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 IMP प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न प्राचीन इतिहासावरती बघितले, प्राचीन भारतावरती बघितले।
पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.